पनवेल तालुक्यातील कामोठे येथे सेक्टर 6 मधील एका इमारतीत घडलेल्या भीषण घटनेनं परिसर हादरलाय। कामोठेतील ड्रीमलँड या अपार्टमेंटमध्ये एका वृद्धेचा आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडलाय। या मायलेकाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं असून इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केलेत। पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठेमधील ड्रीमलँड या अपार्टमेंटमध्ये गीता जग्गी वय वर्ष 70 आणि त्यांचा मुलगा जितेंद्र जग्गी वय वर्ष 45 हे राहत होते। बुधवार दिनांक 1 जानेवारी रोजी सायंकाळी जग्गी यांच्या फ्लॅटमधून गॅस लीक होत असल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं। याबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस सायंकाळी 5च्या सुमारास ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये पोहोचले। त्यावेळी गीता जग्गी यांचं घर बंद होतं आणि आतून कोणीही दार उघडत नव्हतं। अखेर अग्निशमनच्या जवानांनी कटरनं दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा गीता जग्गी आणि जितेंद्र जग्गी यांचे मृतदेह वेगवेगळ्या बेडरूम मध्ये आढळले। पोलिसांना त्यांचे मृतदेह पाहून हत्या झाल्याचा संशय आहे। जितेंद्र जग्गी यांच्या चेहऱ्यावर मारल्याच्या जखमा आढळल्यात तर गीता जग्गी यांच्या अंगावर कोणतीही जखम नाही। पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत। याबाबत अधिक तपास कामोठे पोलिसांमार्फत सुरू आहे। वादळवारा लाईव्ह साठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।